भाजपा नेता और मंत्री आशीष शेलार ने आज उद्धव ठाकरे पर तीखा कंचा कसा। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे किसानों की भलाई के लिए नहीं बल्कि सिर्फ वोटों के लिए बांध पर पहुंचे हैं। यह बयान उन्होंने अधिवक्ता प्रशिक्षण रायगढ़ और पनवेल वकील संघ द्वारा संयुक्त रूप से आयोजित अधिवक्ता कार्यशाला में दिया। इस कार्यक्रम में रायगढ़ जिला कार्यकारिणी की बैठक का आयोजन भी किया गया था, जिसमें शेलार विशेष रूप से उपस्थित थे। अधिवक्ता परिषद आणि वकिलांची संघटना रायगड आणि पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा या विषयावरचं व्याख्यान होतं आणि त्यामुळे देशभरात दुर्गम भागातून सुरू झालेला नक्षलवाद शहरी भागापर्यंत फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या रूपानं माओवादी कडवे डावे न्यायालयीन शब्दानुसार यांनी उभ्या केलेल्या नवीन चेहऱ्यासहित त्या सहभागितेमध्ये इन्फ्लुएन्स करून गुंतवलेल्या जनतेच्या भावनांना विपर्यास करणं, या सगळ्याच्या वर संघटना बंदी आणण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाने सांगितली। केंद्र सरकारने सूचित केलं। महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या सूचनापासून संयुक्त विधेयक समितीपर्यंत ज्यावर खल केला, त्यानंतर जो कायदा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आला, तो कसा संविधानिक संविधानाअंतर्गत देशाच्या राज्याच्या मानवतेच्या हिताचा आहे याबद्दलचं विश्लेषण या ठिकाणी मी मांडलं। सर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मुंबई महापालिकेच्या निवडणुका असो, राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुका असो, नगर पंचायतीच्या निवडणुका असो, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो, या सगळ्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीसजींच्या नेतृत्वात आणि माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार संघटनेच्या कडून पडताळणी आणि फॉलोअप आणि फीडबॅकची व्यवस्था पूर्ण झाली। कार्यशाळा सुद्धा या विषयातली झाली। उमेदवार आणि उमेदवारांच्या नावाच्या निश्चितीची कार्यपद्धती सांगितली गेली। या सगळ्यांवर अंतिम निर्णय करण्यासाठी 11 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून वर्षा बंगल्यावर बैठक होईल। प्रचार आणि प्रसाराचं साहित्य, जाहीरनाम्यांची व्यवस्था, आवश्यक ते आणि सर्व ठिकाणी महायुतीतल्या मित्रपक्षांशी चर्चा, उमेदवारांची पडताळणी, या प्रक्रियेला आता सुरुवात